हाय, मी आहे योजना आणि हा आहे माझा पहिला वहिला व्लॉग आणि त्यासाठी जातोय आपण एका खास अशा जागेवर. चला तर मग आपण जातोय नाशिक जिल्ह्यामधल्या चांदवड इथल्या 2 विशेष धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी. जाताना आपल्याला लागले देवळागाव. बाजार असल्यामुळे साहजिकच गर्दी आणि ट्रॅफिक आम्हालाही लागणारच होतं. आता आपण वाखारी मार्गे जातोय चिचबारीमधून चांदवडच्या रस्त्याला. नवीनच रस्ता तयार झाल्यामुळे प्रवासाची मजाही छानच येत होती. वळणावळणाचा रस्ता पार करत आम्ही चाललोय चांदवडमधल्या इच्छापूर्ती गणेश मंदिर आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुका मातेच्या मंदिरामध्ये. कधी गाड्यांच्या तर कधी मेंढ्यांच्या कळपातून वाट काढत आम्ही आमचा प्रवास एन्जॉय करतच चाललो आहे. अगदी थोड्याच वेळात आता आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोचणार आहे. हे आहे श्री इच्छामूर्ती गणेश मंदिर चांदवड. चला मग मी तुम्हाला दाखवते मंदिराचा आतला गाभारा आणि आतला परिसर. आज तशी बरीच गर्दी मंदिरात दिसत आहे. मी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत आज मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेले आहे. इच्छापूर्ती करणारा म्हणजेच सगळ्यांच्याच इच्छा पूर्ण करणारा असा हा गणपती बाप्पा. तर आज आपणही आपली एक इच्छा घेऊनच गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. आज आपला पहिला व्लॉग गणपती बाप्पांच्या साक्षीने पूर्ण व्हावा आणि त्यांच्या मंदिरात व्हावा अशी माझी खूप इच्छा होती आणि तीच पूर्ण करण्यासाठी मी आज ह्या मंदिरामध्ये माझा ब्लॉग तयार करायला आलेले आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा असं म्हणत आपणही आपल्या कार्याला आजपासून सुरुवात करतो. मंदिराचा गाभारा अतिशय शांत असा होता. बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. म्हणजेच श्री रेणुका देवी मातेच्या मंदिरात आपण आता जातोय. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं हे श्री रेणुका देवीचं मंदिर आपल्याला समोरच दिसतोय. तो आहे चांदवडचा किल्ला आणि त्या चांदवडच्या किल्ल्याच्या समोरच दिसणारं हे श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर. मंदिरही अतिशय सुंदर आहे. मंदिर नाशिक हायवेवर असल्यामुळेच मंदिरामध्ये नेहमीच गर्दी बघायलाच भेटते. मंदिराचं बांधकाम हे पूर्णतः दगडी बांधकाम असून अतिशय प्राचीन असं मंदिर आहे. चला तर मग आपणही देवीचं दर्शन घेऊया. आता आपण जातोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. पूर्णतः जे मंदिरात काम आहे ते पूर्णतः दगडी असं रेखीव काम आहे. समोर तुम्हाला दिसते श्री रेणुका माता. आज गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन देवीच्या चरणी नतमस्तक झालोय. मंदिरातल्या दैवी शक्तीचा अनुभव घेण्यासाठी आम्ही थोडा वेळ मंदिरात तसंच बसून राहिलो. आय होप आमचा हा व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करते. धन्यवाद. श्री गणेशाय नमः सर्वांना. मी डॉक्टर योजना निकम,
आपल्या यूट्यूब चॅनलला सुरुवात करते, एका नवीन जर्नीला आजपासून मी सुरुवात करते. तर आय होप माझे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यांना नेहमीच आवडतील. तुम्ही माझ्या चॅनलला नेहमीच असंच सपोर्ट करत राहाल. जसा सपोर्ट तुम्ही सगळ्यांना करता तसंच एका डॉक्टरसाठी पुन्हा आज एक सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला ग्रो होण्यासाठी मदत करा.